येस चलो. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. चलो. अरे वा, यायला लागले. व्हेरी गुड. येस, ठीक आहे. चलो. चला, आत्ताचा जो आपला टॉपिक आहे तो आहे गणिती कोडी. या भागाला आपण आता सुरुवात करणार आहे. चलो, मी स्क्रीन शेअर करतो. येस, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. चलो. रुद्र पाटील. आत्ता थोड्या पूर्वी रुद्र म्हणत होता की सर ते काय डाउनलोड होत नाहीये वगैरे. ठीक आहे. चलो. येस. चला, लगेच स्टार्ट करूयात आपण वेळ न घालवता. सगळ्यांना गुड इव्हिनिंग. चलो बाळांनो, जो आत्ताचा आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे गणिती कोडी. आपल्या कूट प्रश्न या मूळ घटकातील हा भाग आहे. ओके, बघा, कूट प्रश्न आहे टोटल 12% यासाठी. 12% अर्थात 12 गुण आणि 12 गुण म्हणजे 6 प्रश्न. 6 प्रश्नांसाठी 5 टॉपिक आहेत. रांगेतील स्थानावर एक प्रश्न येईल, दिशांवर एक प्रश्न येईल, दिनदर्शिकेवर एक प्रश्न येईल, वेणाकृतीवर एक प्रश्न येईल, गणिती कोड्यांवर एक प्रश्न येईल आणि एक प्रश्न असा असेल की तो या 5 पैकी कुठेही जास्तीचा पडू शकेल. ठीक आहे. तर आता आपण हा जो 5वा भाग आहे म्हणजे यातील रांगेतील स्थान आपण पाहिलेलं आहे, दिशा झालेला आहे, दिनदर्शिका झालेला आहे, वेन आकृती झाली आहे. आता आपण गणिती कोड्यांवरती काम करणार आहे. ठीक आहे. आता नेमकी कोडी काय आहे ते समजून घ्या. बघा, मी तुमच्यासमोर 2 उदाहरणं ठेवतो. एक हे उदाहरण ठेवतो. मला तुम्ही उत्तर द्यायचंय बरं का. प्रश्न असा आहे माझा, 1, 2, 3, 4, डॉट डॉट, 6, 7, 8, 9. तर हे जे मध्ये मी डॉट डॉट असं केलेलं आहे त्या ठिकाणी कोणता अंक असेल सांगा. हे जे मध्ये डॉट डॉट ठेवले मी तिथं कोणता अंक असेल तुम्ही सांगा. 5. बरोबर अर्णव. येस अमित, अथर्व, सिद्धांत, यथार्थ, साई. येस बरोबर सगळ्यांचं बरोबर. तुम्ही म्हणाल सर किती सोपं विचारताय. येस बरोबर अर्णव. येस, ठीक आहे. राघव, अभिनव, रुद्र, छान, गुड. तुम्ही म्हणाल सर किती सोपं विचारताय. यशराज, अरे वा, यशराज पण आलाय, छान. आता हे एवढं सोपं आहे. ठीक आहे. आता हेच मी वेगळ्या पद्धतीने थोडं मांडतो बरं का. विघ्नेश, ओके. चलो, हेच मी आता थोडं वेगळ्या पद्धतीने मांडतो बघा. सेम उदाहरण. म्हणजे गणिती कोडी म्हटल्यावर तुमच्या मनामध्ये एखादं असं आलं असेल की रे नेमकं काय आहे. काहीतरी अवघड असेल का, काहीतरी कोड आहे म्हणजे असं काही ट्रिकी असेल का. साधं सोपं बघून घ्या. आता इथे पहा, या चौकटीकडे पहा. जे अंक ज्या क्रमाने मी इथं लिहिले तेच फक्त उलटे पालटे या चौकटीमध्ये लिहिलेत आणि इथे हा एक क्वेश्चन मार्क ठेवलेला आहे. आणि जे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत 9 पैकी 8 नंबर तुम्हाला दिलेले आहेत. एक नंबर तुम्हाला शोधायचा आहे
आणि तो शोधण्यासाठी या सगळ्या इतर नंबरचं काय वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला शोधावं लागेल. तर इथे सगळ्या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. या प्रकारचे प्रश्न आपले पाहून झालेले आहेत. यापूर्वीच सोडून झालेले आहेत. फक्त तेच आता वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर येणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला तयार राहायचंय. आपण सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाला. चलो बरोबर बरोबर सोपं आहे ते. ठीक आहे झालं आपलं ते. चलो आता आपण सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाला. क्वेश्चन नंबर 1. स्टार्ट. करा विचार करा त्या सगळ्या नंबरकडे पाहायचं आणि विचार करायचा यांच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे. कोणता युनिकनेस आहे या सगळ्या नंबर्स मध्ये. 8 नंबर आहेत पण युनिकनेस आहे. तो काय आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. ओके. 12 पैकी 10 जणांनी सोडवलेलं आहे. आता आपण पाहूयात काय सोडवलंय ते. 8 जणांनी ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे आणि दोघांनी ऑप्शन 3 दिले आहे. चला कारण बघूयात काय दिले तुम्ही कारण. ऑप्शन नंबर 2 प्राईम नंबर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. येस. इथे मूळ संख्या आहे. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या हे पहा. मूळ संख्या 2, 2 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर 9 विषम आहे मूळ नाहीये. 9 नंतर 11, 11 नंतर 13, 13 इथे. त्यानंतर 15, 15 विषम आहे मूळ नाही. मग 17, त्यानंतर 19, त्यानंतर 21, 21 ही विषम आहे मूळ नाही. 21 नंतर 23. सगळं एका नियमात बसतंय ऑप्शन नंबर 1. चला काही अडचण. काही अडचण. गुड गुड गुड. येस. प्राईम नंबर. व्हेरी गुड. अच्छा तो एकटाच प्राईम नंबर आहे असंही तुम्हाला डोकं लावता येऊ शकतं. पण इथे थोडं क्रमाने दिलंय चालू शकेल. दोन्ही पद्धतीने कुठलेही चालू शकेल. बाकी बघा ना इथे अजून 9 दिलेला आहे. हा पण प्राईम नाहीये. हा कंपोजिट आहे म्हणजे संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या आहे. मूळ म्हणजेच ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणजे ती संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये येते. दुसऱ्या कुणाच्याही पाड्यात ती येणार नाही. त्याला म्हणायचं मूळ संख्या. ठीक आहे. चलो यस. 2 ते 23 मधील 13 राहिली. येस येस बरोबर बरोबर. छान गुड. चलो क्वेश्चन नंबर 2 तुमच्या समोर. आणि हा पोल बघूयात आपण किती जणांना जमतोय. स्टार्ट. तर नंबर्स कडे पाहायचं आणि विचारायचं कोण आहात तुम्ही. तुमचा एकमेकांशी काय संबंध आहे. आणि मग ते सांगतात आपल्याशी बोलतात गप्पा मारतात ते आपल्यासोबत. मगाशी कसं तुम्हाला लक्षात आलं आम्ही प्राईम नंबर्स आहोत.
हे ते बोलतात आपल्यासोबत, ते गप्पा मारतात आपल्यासोबत. छान गप्पा मारायचे त्यांच्यासोबत. आपल्याला हे जमलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे त्यांच्यासोबत, त्या नंबर सोबत. आणि वैशिष्ट्य असं असतं ना बाळांनो, की जितका जास्त वेळ आपण एखाद्या गोष्टीला देईल ना, तेवढी ती गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला जमू शकते. कुठली गोष्ट असू द्या. वेळ देणं फार महत्वाचं असतं. 13च्या 13 जणांना जमलेलं आहे. पाहूयात काय उत्तर दिलंय. 12 जणांनी ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे. ओके. आणि एकाने फक्त ऑप्शन नंबर 3 म्हणजेच 18 दिलेला आहे. ठीक आहे. 18 का दिला असेल ते काही आता तो सांगणार नाही. ती सांगेल. येस, वर्ग संख्या स्क्वेअर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो चलो चलो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. त्या नंबर्स कडे पाहिलं की कळतं पहा. 1 स्क्वेअर पण आहे आणि क्यूब पण आहे. 64 स्क्वेअर आहे, क्यूब आहे. 9 क्यूब नाहीये, स्क्वेअर आहे. स्क्वेअर, 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 स्क्वेअर. येस. मग स्क्वेअरची लाईन लावा. 1 चा स्क्वेअर, 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर म्हणजे 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग जो इथे नाहीये त्याला आपण इथे टाकूयात. 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग आणि 9 चा वर्ग. म्हणून उत्तर आहे 25. 18चा काहीच संबंध येत नाही मध्ये. ठीक आहे. हा उगीच म्हणजे इकडे 81 आहे म्हणून इकडे 18 केले असं काही असेल तर नाही बरं का. ओके. हे बहुतांशी प्रश्न अशा प्रकारचे असतात. काही वेळा असंही असू शकतं, की या दोघांची बेरीज इथं आहे, या दोघांची वजाबाकी इथे आहे, असंही काही असू शकतं. व गुणाकारही असे आहे, असंही असू शकतं. पण सध्याच्या उदाहरणात तरी तसं दिसत नाही. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक थांबा. पहिला विषय. हे अडलंय का कुणा याच्यात काही अडचण आहे का विचारतोय? अडचण आहे का सांगा इथे. कमॉन कमॉन. काही अडचण आहे का सांगा. येस, नो, नो प्रॉब्लेम, नो शक, नो नो. ओके ओके ओके. येस. गुड 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 गुड. चालेल. चलो. चला वळूयात आपण मग पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 साठी हा पोल. स्टार्ट. ओ सॉरी. या ठिकाणी 2 पर्याय आहेत. थांबा थांबा थांबा. 2 पर्याय आहेत इथे. त्यामुळे तुम्ही जो टाइम पूर्ण होऊ द्यात, मग आपण चॅट बॉक्सला विचारूयात. कोणते 2 बरोबर आहेत ते. चला बघा काय म्हणतायत ते सगळे अंक. काय संबंध आहे त्यांचा एकमेकांसोबत. चलो. 8 जणांनी सोडवलेला आहे. बघूयात काय उत्तर. नाही ठीक आहे. इथे तर आपल्या कळणच नाही. चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं कोणते 2 ऑप्शन तुम्ही शोधले. ऑप्शन नंबर 2 अँड 3 असं उत्तर भरपूर जणांचं आलेलं आहे. वरती कोणीतरी ऑप्शन नंबर 1 आणि 3 पण म्हटले. अभिनवने म्हटले ऑप्शन नंबर 1. बाकी अनेकांनी ऑप्शन नंबर 2 आणि 3 घेतलेलं आहे. ओके. 1 आणि 3 यथार्थ आहे. राघव आहे. टेबल ऑफ 26. बरं बरं बरं. ठीक आहे ठीक आहे. ऑप्शन 28 अँड 13. ऑप्शन 2 अँड 3. बर.
मला तूच रुद्र सांगितलं ना 26, मग 26च्या पाठी 28 कसे काय येतील? तूच म्हटलं ना 26चा टेबल आहे. बरोबर ना? ठीक आहे, चलो चलो पुढे बघूयात आपण. तुमचा अंदाज काय येतो पाहूद्यात मला. ओके ओके ओके, ठीक आहे. चला समोर लक्ष द्या, बघूयात आता काय आहे ते. हा 13चा टेबल आहे. ओके, त्या नंबर्सकडे पाहायचं, म्हटलं ना बोलायचं, गप्पा मारायच्या त्यांच्यासोबत. हू आर यू, व्हॉट आर युअर स्पेसिफिकेशन, तुमची स्पेशालिटी काय आहे, तुमचं स्पेसिफिकेशन काय आहे, तुमची क्वालिटी काय आहे, तुमची गुणवत्ता काय आहे, सगळ्यांसोबत गप्पा मारायच्या. आणि मग ते सांगतात की आमची अशी अशी स्पेशालिटी आहे. तर त्यामध्ये सुरुवात होते 13 एके 13, 13 दुने 26, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पच्चे 65, 13 सक 78, 13 सत्ती 91, 13 अठ्ठी 104, 13 नव्वे 117, 13 दाहे 130. म्हणून ऑप्शन 1 अँड 3. येस, अभिनव बरोबर म्हणतोय. टेबल ऑफ 13 नॉट 26. लक्षात घ्या 26चा टेबल इथे आहे का? आहे. पण थांबा, गंमत सांगतो मी तुम्हाला. बघा 13 एके 13, 13 दुने 26, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पंचे 65, 13 सक 78. या ठिकाणी बघा 26 एके 26, 26 दुने 52, 26 त्रिक 78. हा टेबल आपोआप तयार होत जातो. पण आपल्याकडचे सगळे नंबर त्यात बसत नाहीयेत ना 26च्या टेबलला. 26च्या टेबलला 26च्या पाढीचे सगळे नंबर बसत नाहीत, हे समजून घ्या. ठीक आहे. यस, चलो. काही अडचण, काही शंका असेल तर विचारा. कमॉन कमॉन कमॉन. येस, गुड गुड गुड, छान, शब्बाश. चलो घेऊ पुढचा प्रश्न मग आता. प्रश्न क्रमांक 4. हा थोडा वेगळा आहे बरं का. पण शेवटी तुम्हाला एकच काम करायचंय, प्रश्नचिन्हाच्या जागेची संख्या शोधायची. 3 आकृत्या दिल्या आहेत. प्रत्येक आकृतीमध्ये सेपरेटली शोधायचं आणि प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येईल ते आपल्याला पाहायचंय. आकृती प्रश्न क्रमांक 4. स्टार्ट. हे पहा, इथे प्रश्नचिन्ह आहे. या बाकीच्या संख्यांचा संबंध जोडून मध्ये काय येईल ते आपल्याला शोधायचं. चलो चलो चलो, कमॉन कमॉन कमॉन. ओके, चलो टाइम ओव्हर. बघूयात उत्तर काय दिलंय ते. 10 जणांनी ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे. अच्छा. आणि एकाने ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे. त्याला काय कारण आहे सांगा बरं. काय कारण आहे? ऍडिशन ऑफ नंबर्स. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, छान. सगळ्या नंबर्सची ऍडिशन आहे. शब्बाश शब्बाश, बरोबर आहे बरोबर आहे. बघा 17 आणि 18 काय होईल? 17 दुने 34, अधिक 1 35, 35 आणि 5 40, 40 आणि 7 47, मध्ये टोटल आली.
इथे पहा 6 आणि 2 8, 8 1 8, 8 2 16, 16 अधिक 3 19. त्यामुळे तिसरा जो नंबर आहे तोही पाहूयात आपण. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ऑप्शन नंबर 4. शाबाश, गुड गुड गुड, छान. चलो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात आपण. येस, कुणाला काही अडचण असेल तर विचारा. प्रत्येक प्रश्नांतर विचारलं पाहिजे ना, काही अडचण आहे का, शंका आहे का? चलो चलो चलो, यस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. चलो, 8 जणांनी सोडवलेला आहे, 5 जणांनी सोडवलेलं नाही. बघूयात आपण. 6 1 आणि 1. ओके ओके ओके. चला, तुम्ही काय विचार केलाय ते बघू बरं. टेबल ऑफ 3 डिवाइडेड बाय 3 क्वेश्चन, आन्सर नंबर 2. बरं 45 इज अ ट्रायंग्युलर नंबर, ऑप्शन नंबर 2. ओके. कारण संख्या क्रमाने 2 3 5 अशा फरकाने वाढत चालली आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ओके 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 ओके, यस. चालेल, बघा आता इथे हे जे नंबर्स आहेत ना, हे नंबर्स आपण एका सरळ रेषेत लिहून घेऊयात. 1 नंतर आहे 3 नंतर येईल 6 नंतर येईल 10 नंतर येईल 15 नंतर येईल 21 नंतर येईल 28 आणि 28 नंतर येईल 36. आपल्याला माहित नाही ना हा जो क्वेश्चन मार्क कोणाच्या मध्ये येते. आता या नंबर्सकडे पाहूयात. बघा, सुरुवातीला मी कसं केलं, आधी अशा पद्धतीने नंबर सरळ लिहून घेतले आणि मग ते टेबलमध्ये घेतले, मग तिथे बॉक्समध्ये घेतले. इथे आपण उलट करूयात. तेव्हा या नंबर्सकडे पाहतो आपण तेव्हा काय दिसतं आपल्याला. एकतर या दोघांमधला डिफरन्स 2चा आहे, 3चा आहे, 4चा डिफरन्स, 5चा डिफरन्स, 6चा डिफरन्स, 7चा डिफरन्स, 8चा डिफरन्स, ठीक आहे. त्यानंतर पुढे 36च्या पुढे काही आहे का? पुढे 9चा डिफरन्स घेतला तर 36 अधिक 9 45 45. चला, काही अडचण? कळालं का हे? येस, किंवा ट्रायंग्युलर नंबर आपण शिकलोय पहा. 1 नंबरचा 1 पॉइंट, 3 नंबरचा हा ट्रायंगल, हा त्रिकोण तयार होईल. 3 6 मध्ये 1 2 3 4 5 6 हा ट्रायंगल तयार झाला. 10 मध्ये 1 2 3
4 5 6 7 8 9 10 इथे हा ट्रायंगल तयार झाला. अशा पद्धतीने ट्रायंग्युलर नंबरचे जे आहेत त्याची एक सिरियल केली तर ती येऊ शकते ऑप्शन नंबर 2 पर्यंत 45 ला सगळ्यात शेवटी. ठीक आहे. त्याला काही अडचण आहे का विचार याच्यामध्ये? त्रिकोणी संख्या म्हटलं मी. परफेक्ट कळले. छान. गुड गुड. ओके ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 6वा प्रश्न. स्टार्ट. कमॉन कमॉन. 16 जण हजर आहेत. 10 जणांनी सोडवले आतापर्यंत. 20 सेकंद बाकी आहेत. कमॉन. येस. 13 जणांनी सोडवले. पाहूयात काय सोडवले ते. 11 जणांनी ऑप्शन 1 दिलेला आहे. आणि एका एकाने फक्त वेगवेगळा ऑप्शन दिलेला आहे. ओके चला. काय म्हणणं आहे 11 जणांचं पाहूयात. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या. बरोबर. येस. बहुतेकांनी क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या म्हटलेलं आहे. सिम्पलेस्ट क्वेश्चन इन द वर्ल्ड. ओके अभिनव. आणि सिद्धांत म्हणतोय इथे सर बेरीज केली तर प्रत्येक रांगेत 15 येते. ओके ओके. पण ऐक ना सिद्धांत, एवढ्या लांब जायची गरजच नाहीये. ते बघ ना त्या नंबर्स कडे. त्याचे म्हटलं ना गप्पा मारायच्या त्यांच्यासोबत. काय बाबा तुमचं 2 आणि 9 2 आणि 4 खाली 3 पण दिसतो. इकडे 1 2 3 4 5 दिसत नाहीये. 6 7 8 9 बघू ना आपण. आपण गप्पा मारू त्यांच्यासोबत. ठीक आहे. तुझं उत्तर बरोबर आहे सिद्धांत. पण ते अगदी बेरीज बरोबर आहे तुझं ते पण. म्हणजे हे पहा. 9 अधिक 2 11 11 अधिक 4 15 6 अधिक 1 7 7 अधिक 7 7 अधिक 8 15 म्हणजे इकडून 15 इकडून 15. ठीक आहे. 7 अधिक 2 9 9 अधिक 6 15 15 15 4 अधिक 3 7 7 आणि 8 15 15. आता शिल्लक राहिले हे मधले 4. याच्या मागचं कारण हा मधला बॉक्स. समजा 7 आणि 3 10 10 आणि इथं 5 घेतले तर इकडे 15 होतील, इकडे 15 होतील. 9 आणि 1 10 अधिक 5 15 म्हणजे वर 15 होतील, इथे खाली 15 होतील. याचा अर्थ जे सिद्धार्थने म्हटलं ते या पद्धतीचं आहे. सगळ्या बाजूंची बेरीज 15. पण अगदी सिरियली गेलो आपण. 1 2 3 4 5 नाहीये इथे म्हणून 5 हे तुमचं उत्तर. त्यापुढे 6 7 8 9 तरी चालणार आहे. ठीक आहे. येस. चलो. काही अडचण काही शंका? पहिल्यांदा लॉजिक देताना तेच केल्यानंतर ठीक आहे ठीक आहे. आपल्याला उत्तर येण्याशी मतलब कुठूनही चला. कशाही पद्धतीने. फक्त जास्त वेळ जायला नको त्यामध्ये. ओके. ठीक. चलो नेक्स्ट 7वा प्रश्न. क्वेश्चन नंबर 7 1 2 3 4.
1 minute poll start. Yes. चलो, टाइम ओव्हर. 13 जणांनी सोडवले. पाहूयात आपण काय सोडवलंय ते. 10 जणांनी ऑप्शन 3 दिलेला आहे आणि तिघांनी ऑप्शन 2 दिलेला आहे. सांगा बरं काय केलंय तुम्ही? सर, ऑप्शन नंबर 2 because if we do the square of 1 2 dot dot dot. ओके, लॉजिक कळले नाही. अच्छा, 3 स्क्वेअर नंबर 2. ओके ओके. ऑप्शन 1, option number 1 because when we do square of 1 to 10 we subtract 2. ओके, लिहितो एक आणि उत्तर दुसरं काढतोय. गडबड होतीये. जे लिहिलंय त्या पद्धतीने उत्तर येत नाहीये. नेक्स्ट टाइम. गुड. येस येस. चलो, आता बघा. अच्छा, मगाशी इथे लॉजिक कळत नव्हतं, इथे लॉजिक कळालं. होय अभिनय, काय अभिनव. चलो, समोर लक्ष द्या. बघा आता, हे ना प्राईम नंबर दिसतायत, ना एखादा पाढा दिसतोय. 7 दुनी 14 केल्यावर 7 21 दिसत नाहीये. ना समसंख्या दिसतायत, ना काही विषम संख्या दिसतायत, ना त्रिकोणी संख्या दिसतायत. नेमकी गंमत काय आहे यांची? असे मी विचार करायचे की जवळपास कुठे आहेत, एखाद्या वर्गाचे किंवा घनाच्या जवळपास कुठे आहेत ते आपल्याला शोधायचं. मग पहिल्यांदा पाहूयात हा 2. 2 म्हणजे 2चा वर्ग 4 वजा 2 केल्यावरती 2 येईल, किंवा भागिले 2 केल्यावर पण 2 येईल. 3चा वर्ग 9, त्याला भागिले 2 केले चालेल का? नाही चालणार. समजा त्यातून वजा 2 केले तर 7 येईल. इथे 7 आहे. म्हणजेच आपल्याला इथे भागिले करून चालणार नाही. 4चा वर्ग 16 वजा 2 14 आहे. येस, काहीतरी सापडलेलं आहे. 5चा वर्ग 25 वजा 2 23. 6चा वर्ग 36 वजा 2 34. 7चा वर्ग 49 वजा 2 47. 8चा वर्ग 64 वजा 2 62. 9चा वर्ग 81 वजा 2 79. मग त्याच पद्धतीने शिल्लक राहिलेली संख्या म्हणजे 10. 10चा वर्ग 100, पण 100 नाही. वजा 2 बरोबर 98. येस. चला, समजलं काय सांगा? सिद्धार्थच्या एक्सप्लेनेशन वरून. व्हेरी गुड. छान छान. गुड गुड गुड. समजले का सांगा जरा? गुड गुड. छान छान छान. शाबाश. चलो, आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. सगळ्यांना समजलेलं आहे. निलेश, नो काय? शहाणे शहाणे. मला नो उत्तर आलंय तुझं. तुला समजलंय का? जरा स्पष्ट सांग बरं मला, की मध्येच काहीतरी मी आपला वेगळा प्रश्न. विघ्नेश पण नो म्हणतोय इथे. सांगा बरं, समजलं नाही असं आहे का तुमच्या दोघांचं? उत्तर द्या मला. समजलं नाही असं आहे का?
समजलं. ओके ओके ओके. काही अडचण आहे का? असं काहीतरी मध्येच एखादं वाक्य बोललो असेल त्याला तुम्ही नो म्हटले असाल. ठीक आहे. चलो येस. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. ओके ओके नो प्रॉब्लेम. प्रश्न क्रमांक 8. येस स्टार्ट. चलो चलो शेवटचे 10 सेकंद. ओके 11 जणांनी सोडवलेलं आहे. चला पाहूयात काय सोडवलंय ते. व्हरायटी दिसते उत्तरामध्ये. 3 ऑप्शन मध्ये 3, 5 आणि 3 अशा प्रकारचं आले. ठीक आहे. आता आपण एक्सप्लेनेशन इथेच देऊयात. कारण वेगवेगळे एक्सप्लेनेशन आलं की परत ज्यांनी सोडवलं नाहीये 5 जणी ते अजून कन्फ्युज होतील. यातलं काय खरं मानायचं ते. त्यामुळे इथे स्पष्टीकरण देऊया. ज्यावेळी अशा पद्धतीचं सर्कल तुम्हाला दिलेलं असतं आणि याच्यामधून तुम्हाला मध्ये एखादी संख्या काढायची किंवा सर्कलमध्ये एखादी संख्या काढायची असेल, त्यावेळी या ठिकाणी आपल्याला समोरासमोरच्या संख्यांचा विचार करायचा. उदाहरणार्थ 13 अधिक 6 हे समोर असे घेतले आपण. 13 अधिक 6 19, 14 अधिक 7 21. थांबा मी पेन बदलू का? डार्क घेतो. 13 अधिक 6 19, 14 अधिक 7 21, 11 अधिक 8 29. नाही बघा ना, पुढे मागे गेले इथे. 15 अधिक 22 27. 13 अधिक 6 पुन्हा एकदा 19. याच्यामध्ये काही स्पेशालिटी जाणवते का? नाही जाणवत. चला म्हणजे बेरीज करून चालणार नाही. आता बेरजेच्या नंतर आपण काय शिकलोय? कोणती क्रिया शिकलोय? वजाबाकी. वजाबाकी करूयात. 13 वजा 6 7. 14 वजा 7 7. 11 वजा 18 वजा 11 7. 22 वजा 15 7. येस. सगळीकडे काहीतरी समान संख्या आलेली आहे आणि ती संख्या म्हणजेच इथे मध्ये यायला पाहिजे 7. 7 नंबर तुमचं जर का उत्तर आहे तर ते उत्तर इथे शोधा. इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही आणि इथे पण नाही. अरे मग जे उत्तर आहे ते ऑप्शन मध्ये नाही याचा अर्थ हा प्रश्न रद्द होईल का? उत्तर तर आपण काढलं आणि उत्तर बरोबर आहे. 100% लॉजिक तिथं बरोबर बसतंय आपलं. पण जे आपण उत्तर काढले ते कुठेच नाहीये ऑप्शन मध्ये. मग जे उत्तर आहे ते इथे नसेल तर मग हा प्रश्न रद्द होईल का? आणि सगळ्या महाराष्ट्रातूनच हा रद्द होईल का? म्हणजे 150 प्रश्नांपैकी 149 प्रश्नांवरच फक्त परीक्षेचे मार्क गृहीत धरले जातील का? असं एखाद्या वेळेस मनात येईल. पण नाही. पुन्हा एकदा विचार करा. जर इथे 7 आले आहे तर या 7 शी संबंधित इथे काहीतरी नंबर आहे. 7 आणि 40 चा काही संबंध आहे का? 7 आणि 33 चा काही संबंध आहे का? 7 आणि 54 7 8 56. 7 7 चोक 28 7 5 35 7 सक्क 42.
7 चोक 28, 7 पाचा 35, 7 साती 49, म्हणजे 7चा वर्ग 49, हे उत्तर आहे. या तिघांच्याही पाढ्यात येत नाही किंवा या तिघांपैकी म्हणजे याचा वर्ग किंवा घन काही केला तर या तिघांपैकी काहीही येत नाही, म्हणून तुमचं हे उत्तर आहे. इज दॅट क्लिअर? येस, क्लिअर सगळ्यांना? चलो चलो चलो, समजलं का सांगा मला? संबंध नाही, मला काहीच कळलं नाही, मला पण संबंध कळला नाही. द सबट्रॅक्शन ऑफ, ओके ओके, फार मोठ्याच्या मोठा निबंध लिहितो, वाचेपर्यंत वर जातो. ठीक आहे, चलो चलो चलो, पुढे पुढे पुढे. ओके, यस, ठीक आहे, चलो आता नो प्रॉब्लेम, गुड गुड गुड. चला, थोडक्यात आता सगळ्यांना समजलेलं आहे. चलो, आपण जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. येस, आता मगाशी गोल होते, आता चौरस आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन नंबर 9 साठी आपण ऑप्शन घेऊयात. 9, 1 2 3 4, स्टार्ट. Come on, last 5 seconds. चलो, टाइम ओव्हर. निम्म्या विद्यार्थ्यांनी सोडवले, पाहूयात काय आहे ते. 6 जणांनी ऑप्शन 2 घेतलेला आहे आणि 3 ऑप्शन जो आहे तो दोघांनी निवडलेला आहे आणि निम्म्या विद्यार्थ्यांनी 8 जणांनी सोडवलेलंच नाही. चला, तुम्ही काय डोकं लावलंय ते आता सांगा मला. यस, ऑप्शन नंबर 2. कारण सांगा, कारण तुम्ही जो काही विचार केलाय त्यामागचं कारण काय? ओके ओके ओके, ऍडिशन 6 4 10 आणि 4 14, 14 येते बाळा ऍडिशन. यथार्थ 14 येते ऍडिशन. 8 4 7, 7, हा बरोबर आहे, ठीक आहे. 8 4 7, 8 कुठे आणि 8 4 हे कुठे बाळा? अभिनव सांग बरं मला, तुझे म्हणतोस ते कुठे आहे? इथे काही दिसे ना मला. 8 4 आणि 7 हे तू कुठून काढलंस? आणि 19 कुठून आले ते? 8 4 आणि 7, कुठले 8 कुठले 4 कुठले 7? इकडचा 8, अच्छा, इकडे 4 आणि इकडचे 7 का? ओके, अच्छा, म्हणजे यात यांची बेरीज केली आणि याला सोडून दिला का? तसं इथे पाहिलं तर 6 अधिक 5 11 आणि 1 12, मग इथे 12च पाहिजे होते. इथे पाहिलं तर 6 आणि 4 10, मग इथे 10च पाहिजे होते. ठीक आहे, अच्छा, राईट साइड ओनली, ओके.
4, 11, 12. पण तुम्ही काहीतरी मध्ये म्हटलं याला गुणाकार करू, काही पाड्यात असेल वगैरे असं, तर हा प्राईम नंबर आहे 37. हा प्राईम नंबर नाहीये. म्हणजे दोन्ही प्राईम पण येत नाहीत आणि दोन्ही कंपोजिट पण येत नाही. म्हणजे दोन्ही मूळ पण येत नाही, दोन्ही संयुक्त पण येत नाही. नीट कळले नाही. हा, ठीक आहे, ठीक आहे. चालेल, ओके. थोडं जरा जास्त त्यांनी डोकं लावलं इथे प्रश्न तयार करताना. कॉम्प्लिकेटेड आहे जरा. चालेल, बघा. चलो, मी सांगतो आता. पहा. हे जे समोरासमोरचे नंबर आहेत, हे 6 आणि 3, यांची वजाबाकी काय येईल? 6 मायनस 3. 6 मायनस 3 काय येईल वजाबाकी? 3. 4 मायनस 1 काय येईल? 3. हे जे दोन्ही 3 आहेत, या दोन्हीचं प्लस करायचं. 3 प्लस 3 6. 6 चा स्क्वेअर 36 प्लस 1 केला की उत्तर येतं 37. आणि अशा पद्धतीने आपण या पहिल्याच्या उत्तरापर्यंत पोहोचलो. म्हणजे परत बघा, समोरासमोरच्या नंबरची वजाबाकी. 5 वजा 1 4 अधिक 6 वजा 2 4. 4 अधिक 4 8. 8चा वर्ग 64. 8 स्क्वेअर 64 प्लस 1 केलं की उत्तर आलं 65. 65. तुम्ही इथे पोहोचलात. सेम त्याच पद्धतीने 7 वजा 4 3 अधिक 9 वजा 8 1. 2 अधिक 1 3 अधिक 1 4. 4चा वर्ग. 4चा वर्ग 16. 16 अधिक 1 17. उत्तर आहे 17. येस. चलो चलो चलो, सांगा सांगा मला. काही अडचण, काही शंका? थोडं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं त्यांनी. अगदी क्वचित अशा प्रकारचा प्रश्न असतो. पण लक्षात घ्या, प्रश्न जेवढा कॉम्प्लिकेटेड असेल ना, तेवढा तो जास्तीत जास्त मुलांचं चुकण्याची शक्यता असते. आणि जास्तीत जास्त जण चुकतात, याचाच अर्थ कमीत कमी जण जे आहेत ना, ते मेरिट पर्यंत पोहोचतात. म्हणून मेरिटला जास्त महत्व असतं. जे कोणाला जे सगळ्यांना येते ते तर आपल्याला जमलंच पाहिजे, त्यात शंकाच नाही. म्हणजे इतरांना जमत नाही, ते जर आपल्या जमायला लागलं तर आणि तरच आपण नंबर पर्यंत पोहोचू शकतो, मेरिट पर्यंत पोहोचू शकतो. येस. चलो चलो चलो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला, चलो. आता येस, डिफरन्सचा प्लस आहे बाळा, डिफरन्सचा प्लस आहे. ओन्ली डिफरन्स नाही, डिफरन्सचा प्लस, मग मल्टिप्लाय 2 आणि मग त्याचा स्क्वेअर. आता हे काही मुलं पाठ करत बसतील, काही गरज नाही ना. प्रत्येक प्रश्न नवीन प्रकारचा आहे, त्याला नवीन प्रकारेच टॅकल केलं पाहिजे. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक. स्टार्ट.
अर्धा मिनिट बाकी. कमॉन कमॉन. यस. चलो. 4 जणांनी सोडवलेला नाही. बघूया सोडवणाऱ्यांपैकी काय झालंय ते. 9 जणांनी ऑप्शन 3 दिलेला आहे की जो बरोबर आहे आणि बाकी एक असा आहे आणि चौघांनी सोडवलं आहे. म्हणजे 4 आणि 3 7. 7 जणांना प्रश्नाचं उत्तर माहीत असणं आवश्यक आहे. कसं आलंय ते. ठीक आहे. आता इथे आणखी वेगळा प्रकार. असं काहीही करू शकतात ते. त्रिकोण देतील, वर्तुळ देतील, अर्धवर्तुळ देतील, चौकोन देतील, चौरस देतील, चौकोनाच्या मध्ये, चौरसाच्या मध्ये मध्येच प्रश्नचिन्ह येतील, काहीही करतील ते. आपल्याला काय करायचं? आपल्याला त्या नंबर्सला टॅकल करायचंय. फॉर एक्झाम्पल, इथे सुरुवातीला पहिल्यांदा काय असते 3, 5, 8 मोठा 8 आहे. 3 प्लस 5 केला की 8 येतो. लगेच ही गोष्ट इथे अप्लाय करून बघायची. 1 प्लस 4 केला की 5 येतं. थोडक्यात प्लस चालणार नाही. लगेच विषय कट. आता हा प्लस चालत नाही. आपण मायनस केलं तर 3 प्लस काय 5 मायनस 3 केल्यावर उत्तर येतं 2. 4 मायनस 1 केलं की 3 आणि 8 मायनस 3 केलं की 5. 2, 3, 5. 2, 3, 5 प्राईम नंबर आहेत, मूळ संख्या आहेत. पण असा काही इथे मोठा गट नाहीये पुढे. आपल्या जिथे पोहोचायचे त्याच्याशी या प्राईम नंबरचा काही संबंध आहे का? बेचोक 8 गुणिले 4 केले. 3 चोक 12. नाही, इथे 12 यायला पाहिजे होते. म्हणजेच प्राईम नंबर आणि त्याचा मल्टिप्लाय करणं 4 ने हे चालणार नाही. दुसऱ्या बाजूने 2चा घन 8 आहे. 2 क्यूब. 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुने 4, 4 दुने 8. म्हणून 8 हे तुमचं इथलं उत्तर आहे. तसं इथे पाहूया 3चा जर का आपण घन केला तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 8तून 3 गेले 5. 5चा समजा आपण घन केला तर 5 5 25 आणि 25 5 125. चलो. कुणी आहे का असं समजलं नाही? इज देयर एनीबडी? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. समजलं नाही असं आहे का कोणी? तेवढं फक्त सांगा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल, बघूयात आपण. लेक्चर 9:15 घ्यायचं की 9:30 ते. पण लेक्चर घेणार हे नक्की. हे जे मेगा काय जे बाळा, तुझं नाव काय रे? मेघा मम्मीचं नाव एवढं मला आठवतं. तुझं नाव सांग बरं. काळे जो आहे तो. तुझं नाव सांग बाळा. रुद्र. हा, रुद्र काळे. ओके, ओके, ओके. येस. चलो. चला थांबूयात आपण. पुढचं लेक्चर 100% होणार आहे. ते 9:15 होईल, 9:20 होईल, 9:25 होईल की 9:30 होईल. हे तुम्हाला 9:15च्या आत समजेल. ठीक आहे. सिद्धांत जेवण झाले, पण तुम्ही पण करू शकता तासाला. पण मला नको करायला. आहे की नाही? ठीक आहे, चालेल. आणि दुसरं आहे ते छोटं लेक्चर असेल. आकृत्यांवरचं घेऊयात आपण. चालेल. चलो, टाटा, बाय-बाय. अरे हो, थांबा, ते एक शेवटचं सांगायचं राहिलं ना. कुठे गेलं? हां. महत्वाचा एक विषय YouTubeवर पाहणाऱ्या मुलांसाठी. येस. आपली ही 100 लेक्चर्सची सीरीज चालू असणार आहे. 1000 प्रश्न आपण घेणार आहे. त्यामध्ये जे आपले लेक्चर्स चालू आहेत हे या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स चालू आहेत हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ॲपवरती आणि त्याचे सगळ्याचे रेकॉर्डिंग अवेलेबल होत आहेत ते योगेश पाटील अकॅडमी या YouTube चॅनलवरती. सो ज्यांना लाईव्ह पाहायचं असेल त्यांनी हिस्ट्री बाय योगेश पाटील या ॲपवरती या आणि ज्यांना फ्रीमध्ये रेकॉर्डिंग म्हणजे इथे पण काही पैसे फार नाहीये, ते अगदी नॉमिनल आहे. आणि ज्यांना
फ्री पाहिजे असेल त्यांनी योगेश पाटील अकॅडमीला या. चलो. हा, आणि युट्यूबला असाल तर ते काय लाईक शेअर सबस्क्राईब ते सगळं करून टाका. चलो, टाटा, बाय बाय.